या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 2359 1259. बांधकाम कामगारांची बैठक बोलावून सहाय्यक कामगार आयुक्त पळ काढले. कामगार संघटनेने केला टाळे ठोको आंदोलन. खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या या मागणीसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आज दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता संघर्ष समितीची बैठक बोलावली. परंतु नेहमीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्तांनी कार्यालयात उपस्थित न राहता पळ काढले. त्यामुळे बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब त्याच वेळेला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास टाळा ठोकला. सहाय्यक कामगार आयुक्त बांधकाम कामगार योजनेचे प्रमुख असून त्यांच्या मार्फत बांधकाम कामगारांना न्याय मिळणं अपेक्षित आहे. परंतु दिवसेंदिवस बांधकाम कामगारांच्या समस्या वाढत आहेत आणि बांधकाम कामगारांचा आर्थिक लूट होते. इतकंच नव्हे तर खोट्या बांधकाम कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होते. याबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीनं अनेक आंदोलनं केली. त्यानंतर दिनांक 24/4/2025 रोजी आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात प्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिनांक 28/4/2025 रोजी दुपारी 4 वाजता बैठक आयोजित करण्याचं लेखी पत्र दिलं. त्यावरून आमरण उपोषण मागे घेण्यात आलं. दिनांक 28/4/2025 दुपारी 4 वाजता बैठकीस उपस्थित राहण्यासाठी संघर्ष समितीचे विष्णू कारंपुरी महाराज, सोहेल शेख, अंगद जाधव, वैशाली बनसोडे, रेखा अडकी, विनय बोडू, आनंद शेळके, बाळासाहेब हजारे आणि बांधकाम कामगारांनी मिळून बैठकीस गेले असता सहाय्यक कामगार आयुक्त श्री सुधीर गायकवाड यांचा पत्ताच नव्हता. म्हणून चिडलेल्या बांधकाम कामगार नेते तात्काळ सहाय्यक आयुक्त कार्यालयास टाळाटूक आंदोलन केलं. कुठे गेले कामगार आयुक्त, कुठे गेले कामगार आयुक्त? पळून गेले. खऱ्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. चले जाऊ कामगार आयुक्त चले जाऊ अशा घोषणा दिल्या आणि हलग्या वाजून निषेध केला. सदर आंदोलनात विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, सोहेल शेख, वैशाली बनसोडे, रेखा अडकी, विनय बोडू यांच्या नेतृत्वाखाली व बांधकाम कामगारांच्या उपस्थितीत करण्यात आलं. सदर आंदोलनात आनंद शेळके, बाळासाहेब हजारे, कबीर तांबुरे, पप्पू शेख, विठ्ठल कुराडकर, शरणाप्पा जगले, प्रशांत जक्का, रमेश चिलवेरी यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते. माता भगिनी 6 वाजल्यानंतर आयुक्तांना म्हणतात, साहेब आम्हाला काय तर करावं, हे लाईनला लावून देऊ नका. पण हे नालायक माणूस ऐकायला तयार नाही आणि आज बैठक बोलवतो म्हणून सकाळी फोन करतो, आमच्या घरात मयत झालं. अरे तू मेला तर बरं झाला असतं रे बाबा, आमचा जीव तर वाचला असता. घरात मयत झालं पण आम्ही मरायचं का? आमचं कामगार मरायचं का? 5 मिनिट थांबायला लागलो आमच्या माता भगिनीना. हो गुडाकी हो. अरे उघडणारा तिथे वर, तुम्ही ते यायचं ना, तुमच्या घरी त्यांनी यायला पाहिजे. अशा प्रकारच्या भूमिकेने आमच्या संघर्ष समितीने अनेक आंदोलने केलेले आहेत. आता आम्ही काय करणार आहे? सहाय्यक पत्र दे. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आम्हाला बैठक बोलवली 24 तारखेला 4 वाजता आणि तो गडप झाला म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार. याची अकालपट्टी करा, या ठिकाणी बडतर्फ करा आणि खरा बांधकाम कामगार न्याय द्या अशा प्रकारची मागणी करणार आहे. आणि जोपर्यंत बांधकाम कामगार न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालू राहणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड. आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन.
वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला. प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर.